आपण दिवसभर गाडी चालवत असतो आणि गाडी चालवत असताना शक्यतो होता होईल तेवढं चुकीच्या मार्गाने गाडी पुढं घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. कधी चुकलं तर आपण ॲक्सेप्ट करू शकतो की बाबा चला चूक झाली आहे म्हणून. आता या माणसाला समोर खरं पाहायला गेलं तर पलीकडे रोड नाही आहे, पूर्ण म्हणजे खाली जागा आहे, पण तरी देखील त्यांनी पुढं गाडी घेतली. आता पुढं घेतली तर आपण पुढं किती गेलं पाहिजे याचाही थोडासा अंदाज बांधला पाहिजे. एकदम शेवटपर्यंत पुढं जाऊन जे लाईनमध्ये थांबलेले आहेत त्यांना एका साईडला पुश करायचं आणि आपलाच घोडा पुढं दामटायचं, हे असं जे काम चालू आहे ते थोडंसं थांबवलं पाहिजे. आता जे लाईनमध्ये गाड्या चालवत आहेत ते काही वेडे लोक आहेत म्हणून गाड्या चालवत आहेत का? हे अतिशहाणे पुढे येतात आणि पुढे येऊन नंतर समोर निघून जातात. आता या ठिकाणी बघा, इनोवा आहे आणि भारत सरकार लिहिलेलं आहे. पहिल्या गाडीवरती महाराष्ट्र सरकार लिहिलेलं होतं, महाराष्ट्र शासन. आता ह्याच्यावरती भारत सरकार लिहिलेलं आहे. तर जर तुम्ही गव्हर्नमेंटची गाडी चालवतायत तर अशी गाडी नाचवू नका ना, या लाईनमध्ये एकदा त्या लाईनमध्ये एकदा. ते तुमच्यामुळं इतरांकडे चुकीचा मेसेज जातो आणि तुम्ही जसं चालवता गाड्या तसं काही जण चालवण्याचा प्रयत्न करतात. जर आपण ज्या गव्हर्नमेंटच्या लेबल लावलेल्या गाड्या आहेत त्या गाड्या जर तुम्ही नियम न पाळता जर गाड्या चालवत असाल तर सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचा काय संदेश जाणार आहे याचाही विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही इतरांचाही विचार करा. असं नाही आहे की तुम्ही भारत सरकारचे कर्मचारी आहात तर तुम्ही मालक असल्यासारखं गाडी नाही चालवू शकत. तुम्ही एक नोकर आहात आणि जनतेचे नोकर आहात तसं पाहायला गेलं तर. आणि जनतेचे नोकर असताना जर तुम्ही जनतेला त्रास देऊन रोडवरती चालत असाल तर ते चुकीचं आहे पूर्ण. तर इथं पाहू शकता, फर्स्ट टाईम आपल्या लाईनमध्ये आले, ॲक्सेप्ट केलं, येऊ दिलं. आता त्यांना परत त्या लाईनमध्ये जायचं आहे का तर तिकडं जागा झाली होती. तसं पाहायला गेलं तर एका लाईनमध्येच गाडी चालवली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण एका रोडवर गाडी चालवतो तर कधी एक लाईन पुढं जाईल, कधी दुसरी लाईन पुढं जाईल. तर त्या सिच्युएशनमध्ये कधीही शक्यतो होता होईल तेवढं एकच लाईन फॉलो करून जर गाडी चालवली तर त्या ठिकाणी दोघांनाही, म्हणजे जे पाठीमागे चालत आहेत त्यांनाही त्रास होत नाही आणि आपल्या स्वतःलाही त्रास होत नाही आहे. तर अशा प्रकारे कधीही गाडी चालवू नका जेणेकरून तुमच्यामुळे इतरांकडे चुकीचा संदेश जाईल. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की समोर आपला सिग्नल चालू आहे, पण या लोकांना तेवढाही वेळ थांबायचा नाही आहे. 5-10 सेकंदही सिग्नलवर थांबायचं नाही आहे. जर समोरून गाडी येत नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की गाड्या येत नाही आहेत. उलट जर समजा गाड्या जर कमी असतील तर ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या फास्ट येतात आणि अशा ठिकाणी, अशा सिच्युएशनमध्ये अपघात हा मोठा होण्याचे चान्स असतात. तर त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं आपला सिग्नल फॉलो करा, आपली साईड फॉलो करा. आता या भाऊंना देखील रॉंग साईडनं आले आणि रॉंग साईडने येऊन लोक कसे जातात याचाही विचार केला पाहिजे. थोडासा विचार करून गाडी चालवली पाहिजे. तर बघा, आता इथपर्यंत योग्य होता, चालेल. या माणसाला कशाचा राग आला असेल की जेणेकरून माझ्या गाडीच्या समोर या माणसानं गाडी हळू चालवतोय. या माणसाला मी हॉर्न देखील दिलं. हा माणूस नेमका कशामुळे असा वागला ते मला काही कळालं नाही. आता चिडायचंच होतं तर त्या माणसांवरती हा चिडू शकला असता. हा बादशहासारखी गाडी चालवतो समोर कमरेवर हात ठेवून. याच्या गाडीला ना नंबर प्लेट ना काही नाही. जर यालाच याची काळजी नसेल तर आपण तर किती काळजी घेणार आहेत अशा लोकांची. जे होईल ते पुढं होईल. का कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही आहे, कोणालाही मृत्यू नाही असं नाही आहे. मृत्यू मला पण आहे आणि सर्वांनाच आहे. तर त्याच्यामुळं त्याला कोणी घाबरत नाही आहे. आता परत बघा याचं स्पीड आता कसं काय वाढला. आता त्यानं स्पीड वाढवला आणि परत पुढं आला.